नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं उत्तम साहित्य या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक सुंदर अशी कथा ऐकणार आहोत. कथेचं नाव आहे वनवाशा आणि ही कथा लिहिलेली आहे सोमनाथ कोंडीभाऊ चौधरी यांनी. चला तर मग वनवाशा ही सुंदर कथा ऐकायला सुरुवात करूया. दरवर्षी बैलपोळा आला की घरातल्या सर्वांना एकच बैल आठवतो, तो म्हणजे वनाशा. अजूनही बैलपोळ्याला त्याला बांधत असलेली घुंगरमाळ तशीच जपून ठेवली आहे. घुंगरमाळीला आता मात्र गळा वेगळा दिसत असतो. जशी वनाशाच्या गळ्याला ती घुंगरमाळ शोभायची ना, तेवढी अजून एकाही बैलाला ती शोभली नाही. मी वाट पाहतोय त्या गळ्याची आणि त्या वनवाशाचीही. त्याच्या नावाला कारण सुद्धा तसंच होतं. तो ज्या परिस्थितीत वाढला त्यानुसार आजोबांनी त्याचं नाव वनवाशा ठेवलं होतं. आजोबांच्या काळात आमच्या घरी खूप गावरान गाया असायच्या. मला आठवतंय तेव्हापासून तरी कमीत कमी 8 ते 10 गावरान गाया हमखास घरी असायच्या. पण वडील गेल्यापासून त्यांना सांभाळायला कोण नव्हतं, म्हणून त्या कमी झाल्या. आमच्या गोठ्यातल्या दावणीला आता फक्त एकच गावरान गाय राहिली आहे. वनाशा हा घरच्याच गावरान गायीच्या पोटी जन्माला आलेला. पण दुर्दैवाने काही दिवसातच ज्या गायीनं वनवाशाला जन्म दिला ती वारली. अगदी 4-5 दिवसातच तिचा मृत्यू झाला. जसं एखाद्या आईचं लेकरू तिला कमीत कमी 6 महिने तरी पीत असतं, तसंच गायीचं वासरू सुद्धा गायीला कमीत कमी 10 ते 15 दिवस तरी पेत असतं. त्यानंतर हळूहळू गवत वगैरे खायला सुरू करतं. पण आजोबांना मोठा प्रश्न पडला होता, आता या वासराला जगवायचं कसं? बाकीच्या 1-2 गाया सुद्धा वेलेल्या होत्या, पण त्या काही वनवाशाला पिऊ देत नव्हत्या. बाबाला खूप वाईट वाटत होतं. आता या वासराला जगवायचं तरी कसं? ना याला बाकीच्या गाया पिऊ देत आहेत, ना याला गवत खाता येते. आणि बाबाचं तर काम असं होतं की ज्या गायीला गोहरा होईल त्या गायीचं बाबा कधीच दूध काढत नव्हता. म्हणायचा, पैलवान झाला पाहिजे गोहरा, पैलवान. कचाकच आऊत ओढलं पाहिजे त्यांनी. पेव दे सैल. कितीतरी वेळा त्यावरून आजीचीनी बाबांची भांडणं होताना पाहिली होती मी. एखादी गाई गाभण राहिली की आजीला मनापासून वाटायचं की गायीला कालवडच व्हायला पाहिजे, कारण घरात खायला दूधही व्हायचं आणि अजून एक गाय वाढायची गोठ्यातल्या दावणीला. आजीला इतका आनंद व्हायचा की जणू काही स्वतःलाच लेक झाली की काय, इतकी ती खुश दिसायची. आता मात्र परिस्थिती वेगळी होती. जेवढं दुःख बाबाला झालं होतं तेवढंच दुःख आजीला सुद्धा झालं होतं. यावर मग आजीनेच एक उपाय शोधून काढला होता. आजी बोलली, बाकीच्याही गाया येल्या आहेत तर त्याचं थोडं थोडं दूध काढून या वासराला पाजायचं. बाबाला ही आजी बोललेलं पटत होतं. मग बाबा रोज सकाळ संध्याकाळ त्या 2 येलेल्या गायांचं दूध काढायचा आणि त्या वासराला पाजायचा. वासराला दूध पाजल्याशिवाय बाबा जेवण पण करत नसत. जीवापाड जपायचा बाबा त्या वासराला. रात्र झाली की त्याला गोठ्यात न ठेवता बाकीच्या गाया त्याला मारतील या भीतीनं बाबा त्याला घरात ठेवायचा. स्वतःच्या मुलालाही बाबा एवढा जपला नसल एवढी काळजी घ्यायचा बाबा त्या वासराची. कधी कधी तर असंही म्हणायचा, बिना आईचं लेकरू आहे, त्याला आपण नाही जीव लावायचा तर कोण लावेल? मग लई वनवास सोसावा लागतो बिना आईच्या लेकराला, असं म्हणायचा बाबा. म्हणूनच त्याचं नाव बाबांनी वनवाशा ठेवलं होतं. असाच बाबांनी त्याला लहानाचा मोठा केला. पण गावाकडं एखादं लहान पोरगं असू नाहीतर गाईचं वासरू असू, त्याचं नाव बदलावलंच जाणार. समजा सोमाचा सोम्या होणार, न बैलाचं नाव रतन असेल तर त्याचा रत्न्याच होणार. म्हणून वनवाशाचाही वनाशा झाला होता. त्याच्यासोबत भारत नावाचा बैल सुद्धा बाबांनी तयार केला होता. त्यालाही आम्ही भारत्या म्हणायचो. शेती करण्यासाठी आता बाबांनी वनाशा आणि भारत्या ही जोडी तयार केली होती. भारत्याला आईचं दूध भेटल्यामुळं वनाशापेक्षा तो जास्त तयार दिसत होता. अगदी बाबांच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर पहिलवानच दिसत होता भारत्या. आणि भारत्या खूप गरीब पण होता. मारत नव्हता, काय नव्हता. कोणीही त्याला धरायचं, कोणीही त्याला सोडायचं. वनाशा सुद्धा तब्येतीनं चांगला होता, पण शिंगात जरा फसला होता. त्याची शिंग पाठमोरी झाली होती. बाशिंगाजवळ जाऊन दोन्ही शिंगांची टोकं एकमेकांना भेटत होती. भारत्यापेक्षा उंचीनेही तो कमी होता,
पण बैलगाडी किंवा अवताला जुंपला तर तो भारत्याच्या बरोबरीनं चालायचा. तो कधीच मागं हटत नव्हता. दोघांचाही चांगलाच जोड जमला होता. काही वर्षानंतर घरातील काही कारणास्तव वडील आणि चुलते यांनी वायलं घेण्याचा निर्णय घेतला. हा तर आम्हा सर्वांसाठी एक आश्चर्याचा धक्काच होता. वडील आणि एक चुलता दोघच भाऊ असल्यामुळे जमिनीसकट वाटणी समान होणार हे ठरलेलं होतं. सर्व घरादाराची, शेतीवाडीची समान वाटणी झाली. सगळ्यांची वाटणी झाल्यानंतर प्रश्न राहिला होता जनावरांचा. 2 बैल आणि गावरान गायांचा. गायांचं मला जास्त काही आठवत नाही, पण बैलांची वाटणी केलेलं चांगलं आठवतंय. भारत्या चुलत्यांच्या वाटणीला गेला होता, तर वनाशा आमच्या वाटणीला आला होता. आता भारत्या आणि वनाशा दोघंही जणू वायले निघाले होते. त्या दिवसापासून दोघांचे साथीदार बदलले होते. दोघांच्या दावणी बदलल्या होत्या. उठायची आणि बसायची जागा सुद्धा बदलली होती ती त्यांच्या खांद्यावरची शेवळाटी आणि अगदी गळ्यातली घुंगरू माळ सुद्धा. भारत्याला घरच्या गायचाच एक सुरत्या नावाचा जोडीदार भेटला होता, तर वनाशाला मामाच्या इथून आणलेला मथुऱ्या नावाचा जोडीदार भेटला होता. वायलं झाल्यानंतर आमची सर्व शेतीची जबाबदारी मोठ्या भावावर आणि आजोबांवर आली होती. मला वाटतं त्यावेळेस त्याला 6वीतूनच शाळा सोडावी लागली होती. ज्या वयामध्ये हाती पाटी पेन्सिल घेऊन खूप शिकायचं होतं, लिहायचं होतं, त्या वयात भावावर हातात नांगर आणि पाभार धरण्याची वेळ आली होती. त्याने केलेल्या कष्टाला आणि मेहनतीला माझा कायम सलाम राहील. मला वाटतं आज जो काही आमचा संसार उभा राहिला आहे ना, त्यात भावाचा आणि आईचा खूप मोठा वाटा आहे. काही दिवसातच अचानक भारत्याचं दुखायला लागलं आणि ज्या भारत्यानं कधीही कोणाकडे साधं फुस करून सुद्धा पाहिलं नव्हतं, की कधी कोणाच्या अंगाला धक्का सुद्धा लावला नव्हता, तो अचानक जो जवळ जाईल त्याच्या अंगावर धावून जायचा. पिसाळल्यागत करायला लागला होता अचानक. डॉक्टरलाही दाखवलं, पण कळतच नव्हतं नेमकं काय झालंय ते. आणि दुर्दैवाने एक दिवस भारत्याने या जगाचा आणि आमच्या सर्वांचा कायमचा निरोप घेतला. भारत्या जरी आमच्यातून वायला झाला होता, तरी आमच्या हृदयातून तो कधीच वायला झाला नव्हता. त्या दिवशी भारत्यासाठी घरातल्या सर्वांच्याच डोळ्यातून अश्रू वाहत होते. अगदी घरातला माणूस गेल्यासारखं सगळ्यांना दुःख झालं होतं. कारण भारत्या म्हणजे सगळ्यांचा लाडका होता. कोणीही यावं त्याच्याशी खेळावं इतका तो गरीब होता. भारत्याला शेतातल्याच बांधावर खड्डा खांदून शेतातच पुरलं. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजूनही त्या बांधावर गेलं की भारत्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. भारत्या गेल्यापासून वनाशाला मात्र एक घाण सवय लागली होती, आणि ती म्हणजे तो आता बाबा आणि भाऊ सोडून कोणावरही धावून जात होता. बाबा आणि भाऊ सोडून त्याला कोणी खायला टाकत नव्हतं, की कोणी पाणी सुद्धा पाजत नव्हतं. त्याची एक खोड अशी होती की त्याला खायला टाकेपर्यंत किंवा पाणी पाजेपर्यंत तो काहीच करत नव्हता. पण जसं त्याच्या समोरची बादली उचलून पाठ फिरवली की लगेच मागून धडकी द्यायचा. त्यामुळे त्याला खायला टाकायचंही भ्याव वाटायचं. एकदा तर आई गोठ्यातला शेणकूर करत असताना आईलाच पठ्ठ्यानं गोठ्यात लोळवलं होतं. एक दिवस तर गड्यानं कहरच केला. ज्या बाबांनी त्याला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलं होतं, लहानाचं मोठं केलं होतं, आता तो बाबांनाच मारायला लागला होता. एक दिवस आऊत सोडून बाबा त्यांना जवळच्या बांधावर चरण्यासाठी घेऊन जात होता, तर जाता जाता वनाशाला काय हुक्की आली काय माहीत, बाबालाच बांधावर उचलून टाकलं होतं. भाऊ जवळ होता म्हणून थोडक्यात निभावलं त्या दिवशी. असं करता करता त्यानं भाऊ सोडून सगळ्यांनाच शेंगावं घेतलं होतं. वनाशानं अगदी मला सुद्धा सोडलं नव्हतं. माझ्या बाबतीत काय झालं तर दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या. मग सुट्टीमध्ये मी नेहमी भावासोबत आवतावर बसायला जायचो. कारण कुठं वावरात जास्त गवाळ झालं असलं की कुळवाची किंवा फरटाची पाळी घालावी लागायची. मग गवत निघण्यासाठी आवतावर वजन म्हणून एक छोटासा दगड ठेवावा लागायचा. पण मी सोबत असलो की भावाचा दगड ठेवायचा ताण वाचायचा आणि दगडाची जागा मी घ्यायचो. खूप मज्जा यायची. असं आवतावर बसूनच मी आऊत हाकायला सुद्धा शिकलो होतो. आऊत हाकून झालं की भाऊ वनाशाला आणि मथुऱ्याला चारायला नेण्याचं काम माझ्यावर सोपवायचा. असं रोज त्यांच्यासोबत जाऊन जाऊन मला जरा अति आत्मविश्वास आला होता की वनाशा आता मला चांगला ओळखायला लागलाय आणि तो मला मारणारही नाही. पण तोच अति आत्मविश्वास एक दिवस माझ्या चांगलाच अंगलट आला. झालं काय की बांधाला चरता चरता कासरा वनाशाच्या पायात गुंतला होता आणि मी तो कासरा आत्मविश्वासाने काढायला गेलो.
पार अगदी त्याच्या गळ्याला मिठी मारायचाच राहिलो होतो. जसं मी कासरा काढायला गेलो तसं वनाशानं मला जवळच्या गावात उचलून टाकलं. मी आयो आयो करत तिथून पळत बोंबलत सुटलो. थेट भावाला जाऊन गाठलं आणि त्याला मोठ्यानं भोकाड वासतच घडलेला प्रकार सांगून टाकला. त्यानंतर मी वनाशाला कधीच चारायला घेऊन एकटा गेलो नाही. वनाशानं त्या दिवशी मला उचलून टाकून भाऊ सोडून सगळ्यांना मारल्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर बैल पोळा आला की आम्ही दोघं भाऊ बैलांपेक्षा गाई गोऱ्यांनाच जास्त सजवायचो. नवीन घुंगरमाळ, नवीन मोरखी असं सारं काही नवं आम्ही गोऱ्यांना सजवायला जास्त वापरायचो. वनाशाकडं थोडं दुर्लक्षच करायचो आम्ही. त्याला चिडवत बोलायचो, आम्हाला लई मारतो ना, जा तुला सजवणारच नाही. गोणीतून काढलेलं आमच्या हातनं काही उरलं सुरलं गोण कांडकी भाऊ त्यांना बांधायचा आणि छान सजवायचा. वनाशाला हिंगोळ लावायचं काम भावाकडंच असायचं. त्याला दुसरं कोणी हिंगळ लावलेलं आवडत नव्हतं. पोळा झाला की दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी सगळ्या घुंगरमाळा आणि इतर सामान सोडून एका गोणपाटात बांधून ठेवायचं. परत दुसऱ्या वर्षी तेच सामान काढून त्यांना सजवायचं. काही खराब झालं असलं तर नवीन आणायचं, नाहीतर तेच वापरायचं. असं दरवर्षीचं असायचं. पण मज्जा यायची पोळ्याला. पण मला वाटतं त्या घुंगरमाळा अजूनही तशाच आहेत. तेवढीच एक काय ती आठवण उरली आहे त्यांची. आता राहिला होता फक्त भावाचा नंबर. तर एक प्रसंग असा आला की ज्वारीची कणसं काटणीचा सीझन चालू होता. रानात काटलेली कणसं बैलगाडीची साठी भरून घरी आणायची आणि घराच्या माळदावर उन्हाला तापत घालायची. त्या दिवशीही अशीच कणसांची साठी भरून घरी आणली होती. ती गाडीतून घराच्या ओट्यावर खाली करत होतो आणि ओट्याच्या जवळच लगेच बैलांची दावण होती. गाडी खाली होईपर्यंत त्यांना भावाने तिथंच बांधलं होतं. गाडीच्या धुऱ्या खाली करताना चाकांना उटी लावली नसल्यामुळे, उतार असल्यामुळे गाडी काही भावाला झेपवता आली नाही. भाऊ गाडीसोबत नेमका वनाशाच्या समोर आला न तसं वनाशानं भावाला मागून जोरदार धडक दिली. वनाशानं दिलेल्या धडकेमुळं भावाचं तोंड जाऊन नेमके धुऱ्यांना आदळलं आणि भावाचे समोरचे 2 दात जाग्यावरच गळून पडले. घडीभर तर कोणाला काही कळलेच नाही की नेमकं काय झालंय ते. नशीब भावाला दुसरं काही जास्त इजा झाली नव्हती. मात्र भावाला त्याचे 2 दात कायमचे गमवावे लागले होते. आता घरात एकच चर्चा चालू झाली की वनाशाला विकून टाकायचा म्हणून. आज दात पाडलेत, उद्या कोणाचा जीव घेईल म्हणून. पण भावाला त्याची चूक लक्षात आली आणि तो म्हटला, वनाशानं मला मारलंच नाही. उलट मीच गाडी घेऊन तो बसला असताना त्याच्या शिंगावर जाऊन बसलो आणि जेव्हा तो घाबरून उठला तेव्हा माझं तोंड दोऱ्यांना आदळलं. म्हणून काही जण तर बोलत होते घरचा बैल आहे, काय वाया जाईल का, परत दुसरा कसा निघतोय कसा नाही देव जाणे. अशा अनेक उलट सुलट चर्चा होऊ लागल्या. नंतर वनाशाला विकायचं रद्द करण्यात आलं. हा भावाने तरी त्याच्यावर राग थोडा काढलाच. राग काढला म्हणजे चांगला चोपला होता वनाशाला. आता मात्र वनाशा आणि मथुऱ्या दोघंही थकले होते. नांगराला चालताना त्यांची चाहूल लागत होती भावाला. आता चावरीला चालायची त्यांची ताकद संपली होती आणि त्यातच दुष्काळही पडला होता. पुढील वर्षीची नांगरट कशी करायची हा भावाला मोठा प्रश्न पडला होता. आता परत एकदा दोघांनाही विकायचा विषय घरात हळूहळू येऊ लागला होता. वाटत होतं यांना नाही विकावा, खूप सेवा केली यांनी, दावणीलाच मरून द्यावं त्यांना, असं सगळ्यांना वाटायचं. पण दुष्काळ पडल्यामुळं 4-4 बैल सांभाळणं अवघड होतं. शेती केल्याशिवाय तर काही पर्याय नव्हता. आईनं आणि भावानं काळजाव दगड ठेवून एक दिवस दोघांनाही विकून टाकलं. आमच्या आयुष्यातला वनवाशा आम्हाला कायमचा सोडून गेला होता. त्या दिवशी घरात चूल सुद्धा पेटवली नव्हती. घरच्या दावणीला बैल येत राहतील जात राहतील, पण वनवाशासारखा बैल कधीच दावणीला दिसणार नाही, हेही तेवढंच खरं. मी सुरुवातीला जसं म्हटलं ना की आमचा संसार उभा करण्यात भावाचा ना आईचा जेवढा वाटा आहे तेवढाच वाटा मला वनवाशाचा सुद्धा वाटतो. जोपर्यंत घरात पोळा साजरा होत राहील तोपर्यंत वनवाशा सुद्धा आमच्या मनात साजरा होत राहील, कायमचाच.